बाळाचे प्रयत्न तर करावं लागतं पुढे पाऊल कसा घालवलात तुम्ही बघा जाऊ द्या मॅडम तुम्ही पेशंट पुढे जाऊ द्या ट्रीटमेंट द्यावं लागतं त्याला इंजेक्शन द्यावं लागते त्याला हे करावं लागेल सांगितलं ना मग या मूर्खांचा थांबवला नाही ऐकून काय आपण करणार थांबवलत का प्रॅक्टिस करतो सरांनी सांगितलं की नाही पुढे नाही बोलव मग तुम्ही थांबवलत का हेनी पार्ट सजेस्ट केले पुढे जाणे बाळाचे प्रयत्न तर करावं लागतं पुढे पाऊल कसा घालवलात तुम्ही बघा जाऊ द्या मॅडम तुम्ही पेशंट पुढे जाऊ द्या ट्रीटमेंट द्यावं लागतं त्याला इंजेक्शन द्यावं लागते त्याला हे करावं लागेल सांगितलं ना मग या मूर्खांचा थांबवला नाही ऐकून काय आपण करणार थांबवलत का प्रॅक्टिस करतो सरांनी सांगितलं की नाही पुढे नाही बोलव मग तुम्ही थांबवलत का गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वरवेली शिंदेवाडी येथील महिला असून तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयामध्ये हंगामा करून याचा जाब विचारला. डॉक्टर राहुल हजारे यांच्या विरोधात नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून कारवाईची मागणी केली आहे. नातेवाईक ग्रामस्थ डॉक्टरांच्या विरोधात आक्रमक झालेले असून डॉक्टरांनी चूक मान्य केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे यापूर्वीही अशाच पद्धतीने एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या रुग्णालयाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. असं नॉर्मल पेशंटला तेवढ्या डायरेक्शनमध्ये आपण पाठवत नाही कारण की नॉर्मली त्या ॲम्ब्युलन्सच्या थोड्या धक्क्यामध्ये पण डिलिव्हरी होऊ शकते. आपण भीतर करण्याचा ट्राय करतो. अरे शक्य नाही तू जर तरवर नको जा टेक्निकल वर जर तरवर जाऊन नको मी मारून खाली होऊ शकते कसं काय जबाबदारी तुम्ही जबाबदार नॉर्मल पेशंट मध्ये म्हणतो पण आपले बोलल्यानंतर पालक बोलल्यानंतर तुम्ही पुढे का नाही गेली ते 8 वाजता जबाबदारी घेतात ना लिहून दिलं होतं ना सही केली होती ना लिहून सही केली होती ना मग का तुम्ही रिस्क घेतली आणि जर तरवर घेऊन मुस्काट फोडून टाकीन. मी काय म्हणतोय तुम्हाला पालकाची जबाबदारी घेत होते की नाही मला सांगा येत होते की नाही. पुढे नेण्यासाठी फॉर्मवरती आम्ही सही केली. पालकाने त्यांच्या नातेवाईकाने त्या मुलीच्या चुलत सासऱ्याने फॉर्मवर सही केली ना सही फॉर्म दाखवतो मग तो फॉर्म मला सांगा जर हे आम्ही स्वतः पुढे न्यायला तयार आहोत 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आमच्या मुलाचा नाव बली घेतलात तुम्ही आणि काय सांगता जर आणि तर लक्षात घ्या पालक जबाबदारी घेतात रिस्क घेताय तुम्ही जबाबदारी का घेताय आम्ही जबाबदारी या बेसिसवर घेतली आमच्या परिणाम झाले असते. जर तो फॉर्म दे दाखव आम्हाला फॉर्म डिलिव्हरीसाठी आहे ना उत्तर देते काय बोलताय बरोबर आहे ते उत्तर देतात पाठवा फॉर्म भरला आणि तू काय सांगतोय आम्ही जबाबदार नाही म्हणून सही केली होती हो थांबा तुम्ही बोलू नका बोलू त्याला यांनी सही केली तुमचा पण अनुभव आलाय आम्ही पेशंटला पाठवतो का नाही. जर अनुभव नाही पण पेशंटला पाठवलं ते जर म्हणत असतील आम्ही आम्ही लगेच पाठवतो. कोऱ्या कागदावर सह्या कसल्या घेता का नाही लिहून थांबा पत्रकार बंधू बाबा तुम्ही घ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतात का नाही त्याच्यावर लिहित का नाही तुम्ही उद्या बाल जातो याच्यावर लिहित का नाही सांगा सही घेतात ते तुझी सही घे तुम्ही पेपर नाही ती सही नाही तो वेगळा आहे आणि सही कोऱ्या कागदावर घेतली कोऱ्या कागदावर सह्या घेता सांगा मला हे आमची फसवणूक करतात ना हे फसवणूक करतात की नाही सांगा आमचे आमचा पेशंट दाखवल्यानंतर काही लिहू शकतात झालेल्या घटनेचं गांभीर्य काही लिहू शकतात आणि मागच्या महिन्यात सुद्धा एक बाल
दगावलं मागच्या महिन्यात पण. माहित असं होणार आहे तर आम्ही खरंच बोललो. आणि हे सांगतात की 5 मिनिटात डिलिव्हरी झाली असती 12 वाजले 5 वाजल्यापासून डिलिव्हरी झाली का नाही तुमच्याकडे काहीतरी टायमिंग पिरियड आणि तुमची आणि काहीतरी माझ्या मिसेसला इथून रत्नागिरी घेऊन 20 होते माझे स्वतःचे बिना नर्सचे घेऊन तिकडे डिलिव्हरी केली 5 मिनिटं दिलीत लोकांनी तुमच्या पेशन्स ठेवला आणि 2 तास विश्वास ठेवला 5 मिनिटाची 2 तास विश्वास ठेवले का डॉक्टर आहे पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःची रिस्क घेतलीत आणि आमच्या बाळा दगावून दिलं कोऱ्या कागदावर तुम्ही सही घेतली की नाही मग काय लिहिलं का नाही तपशिलाप्रमाणे का तुम्हाला जे काही यायला पाहिजे पेशंट पुढे का पाठवलं नाही, दाखवतो. आम्ही आलो ना इथे. आलो त्या अर्ध्या तासात आम्हाला सांगितलं तुम्हाला पुढे न्यायला तुम्ही लागेल. काढा ठीक आहे. मग परत आणखी आलो सर. हे तुमची स्क्रिप्ट आहे गेल्याला पण नाही स्क्रिप्ट असते पेशंट पुढे पण न्यावं लागेल नाही तर इथं पण ठेवावं लागेल ही तुमची स्क्रिप्ट आहे गेल्याला पण मध्ये पत्रकारांनी विचारलेलं पेशंट जर ते कॉर्ड नसती तर 10 मिनिटात अर्ध्या तासात 15 मिनिटात डिलिव्हरी झाला असता चांगलं पाहिजे आम्ही सायन्स केले लक्षात घ्या तुम्ही जबाबदारी घेतलीत काय हे सांगा आम्हाला मग तेच ना आम्ही जबाबदारी कशाला घेतली जर आम्ही 8 वाजता सांगितलं 12 वाजेपर्यंत त्यांना हे केलं अँब्युलन्स मध्ये जर पेशंट बसवलं असतं गाडी रत्नागिरी ऐका 2 झाला असा विषय. मिनिट 2 मिनिट रिझल्ट झाला सर रत्नागिरी जाऊन जर आम्ही त्याच टायमाला पाठवलं असतं ना जर बाळ जर नॉर्मल झालं असतं ना तर असताना आणि सांगू नका हो, झालं असताना आणि आता घटना घडली आहे काय याचं काम नाही बघा. सर, 2 तुम्ही मिनिट स्टाफ पण सांगत नव्हतात गाडीत आमचे स्टाफ नाही असं पण उत्तर आलं तुमच्याकडनं आलं की नाही हे नातेवाईकांशी बोलणं नव्हतं झालेलं. 7 वाजता हे नातेवाईक ऐका, कसं ऐका, ऐका, सांगतो. कोण शांत राहणार हा विषय नाही तुझ्या पार्ट आहे लक्षात घ्या काय घटना घडली याच्यावरती गांभीर्याने बोला ऐका त्या डॉक्टर तुम्ही असं केलं तसं केलं हे आम्हाला तर ऐकायचंच नाही जर सोडा विषय सोडा जर जर झालं तुम्ही आता असतं तर तुम्ही देत नाही हो डॉक्टर हो. मला बोलू देत नाही ठीक आहे सांगायचं नाही मला हो ते जे आहे ते सांगतो ना बाळ अरे राजा अँब्युलन्स मध्ये जर डिलिव्हरी झाली असती तर 12 वाजेपर्यंत कशाला वाटत आली असती ॲम्ब्युलन्स मध्ये झाली अरे कशाला आम्ही बघितलं असतं. दैवगती वाचलं असतं बाळ कधी गेलं असतं तुमच्याकडे कोण विचारायला आलं नसतं विचारतात सर कोण विचार बसणार आहे आणि त्याच्या जर हे गेला असता तरी पण आमच्या कमिटी बसलीच असते आम्हाला समोर उत्तर द्यायचेच होते कसे ना कसे ऐका असं नाही की आम्ही ह्याचं उत्तर द्या आता पत्रकार उत्तर द्या त्याला 2 मिनिटं काय म्हणतात ते ऐकू द्या. पेशंट ज्या वेळेस ते म्हणले का आम्हाला आम्हाला पेशंट त्यावेळेस पेशंट म्हणजे पेशंटचं तोंड पूर्ण उघडलेलं होतं राज हे परंपरेचा विषय करताय आम्हाला यांच्या भाषेत काही ऐकायची नाही पूर्ण उघडलं कधी म्हणलं ज्यावेळेस एकदा काय तर नीट बोल पेशंट ज्यावेळेस ऍडमिट झाला त्यावेळेस 6 ते 7 सेंटीमीटर अरे डॉक्टर तुला अक्कलच नाही हो याला यातलं नॉलेज सिच्युएशन आहे सिच्युएशन बरोबर आहे तुमची पण सकाळपासून ज्यावेळेला तुम्हाला प्रोटोकॉल आणि आता याचा प्रोटोकॉल गेला कुठं डिलिव्हरी कशी होती तुम्हाला ज्यावेळेला तो डॉक्टरने आता सांगितलं नाही आम्हाला की एक ठोका असतो त्या तेवढ्या वेळात आला नाही तर तुम्ही ती क्रिटिकल केस आहे म्हणून डिक्लेअर करून तुम्ही पुढे पाठवायला पाहिजे होती ही टेक्निकल बाब आहे या काळा येतात त्या काहीतरी सेकंदानी येतात 10 सेकंद 20 सेकंद काय असेल टाइम पिरियड आम्हाला माहित नाही तो पण त्या उशिरा येत होत्या त्या वेळेला तुमच्या ठोके पुढे जात होते तुम्ही पुढे का पाठवले तुम्ही स्वतःहून डिसिजन घ्यायला पाहिजे आम्हाला इथं ठेवून आम्हाला काहीच भेटणार नाही मला पत्रकार बंधू इथं बलवंत साहेब यांच्यावरती बलवंत साहेब या हॉस्पिटलला किती वेळ देतात स्वतःचं दुकान थाटून चलीत बसले आणि इथला गव्हर्नमेंटचा म्हणजे आमचा सर्वसामान्य जनतेचा पैसा पगार घेत आहेत ते आणि आमच्या सर्वसामान्य मुलांना इथं आमचे बालक दगावले जात आहेत ते बालक दगावतात ह्या सगळ्या त्यांच्या टीम वरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हॉस्पिटल पेटलं असतं सांग फक्त बोल आणि हे शिकण्यासाठी हे उपक्रम करतायत ना हे एमबीबीएस डॉक्टर शिकण्यासाठी हे सगळे गुन्हा दाखल करूया. करतायत मनुष्यवधाचं हो, म्हणून. नाही तर काय दाखलच करावं लागेल काय एका तातून अनेकांचे बळी घ्या तुम्ही उत्तर नाही कुठल्या प्रश्नाला ठीक आहे तुम्ही गोंधळून गेला तुमच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता तुम्ही पुढे पाठवायला पाहिजे होता जबाबदारी घेतलीत आणि आमच्या बाळा दगावलं मी 1 मिनिट बोलतो हेच कंडिशन हेच होता बाळ 3.5 किलोचं बाळाचं वजन होतं एक 4 दिवसापूर्वी तुम्ही पेपर बघू शकता दुसरं कसलं सांगते ऐका, सर, बाळाच्या ह्या संबंधाने 2 अशा गाठी होत्या आम्ही खूप प्रयत्न केला असं नाही की प्रयत्न अजिबात केला नाही आम्ही सोनोग्राफी नव्हती तुमच्याकडे थांबा सोनोग्राफी नव्हती तुमच्याकडे कोणत्या कंडिशनवर तुम्ही डिलिव्हरी केला नॉर्मल तुम्हाला माहिती होतं का सोनोग्राफी 90 महिने सोनोग्राफी नव्हती कोणत्या महिन्यात तुम्ही डिलिव्हरी केला अहो पेशंट इमर्जन्सी मध्ये आला ना
आता एक काम करा. आता हा बाळ गेले ना ते पण लिहून घ्या. आता सही घेतली ना तुम्ही आमची. हा बरोबर आहे. कसं काय बाळ गेलं, असं गेलं, तसं गेलं, तुम्ही जबाबदार झालेले आहात. तुमच्या साक्षीने असं पॉईंट आहे असं तसं नाही का? घेणार. अहो, तुम्ही वाचवलं, लक्षात घ्या. हो, साक्षी म्हणतात तुम्ही बरोबर आहे. पण आम्ही तुमच्याकडे काय बोललो, आम्ही घेऊन जातो. तुम्ही लगेच सांगा पाहिजे घेऊन जा. तुम्ही काय सांगितलं आमच्याकडे माणूस स्टाफ नाही. स्टाफ नाही, आम्ही डिलिव्हरी करणार. पॉइंटर थांबतो. आम्ही किती वेळ आलो आतमध्ये पडला ना. तिथेच बोलले ती गुंजाळी पण तुम्ही बोलता. नाही हो, काय हे मेली काम करता म्हणून. या इकडे काय म्हणते? लेडीजला बोलू दे. सुरुवातीला कामत्यात विचारलं ना मी, तेव्हा त्यांची बाळ विषयीचं तोंड उघडले असं ते मला म्हणाल्या. तुम्ही कोण आहे पेशंट? मी वहिनी आहे. त्याच्यानंतर मग वेळ गेल्याच्या नंतर परत मी घोणसरला विचारलं, तेव्हा म्हटलं मध्येच झालं तर तेव्हा आमच्याकडे स्टाफ अवेलेबल नाहीये असं म्हटलं. मी मावशीला नाही, कोणी सांगितलं तुम्हाला हे? सिस्टरांकडनं सांगितलं आलं. मावशी नाहीये मला. कोण सिस्टर? सिस्टर कोण आहे तिथं? हो, मगाशी असं कोण बोललं? आम्ही असं कोण बोललं काय? असं कोण बोललं काय करताय? हा? तुम्ही पण एक बाई आहात ना? एक स्त्री आहात ना? आपली बाजू मारण्याचे प्रयत्न करतात. आणि मागासपासून आवाज चढवून बोलतात ते. आणि आवाज चढवून बोलतात. किती आवाज चढवला? आम्ही आतमध्ये उतरायला आलो. बाहेर जा, तुम्ही बाहेर जा. एका बाईच्या वेळेला तुम्ही हे करू शकत नाही. काय करता तुम्ही? आई आणि बाळाचा विचार केलेला. मी काय म्हणतो बोला. कुठलाही बाळ दगावला आम्हाला वाटणार आहे का? नॉर्मल बोलू शकता ना तुम्ही. आवाज मावशीला घेऊन जातो. मावशीला मग काय झालं मावशी ऑन ड्युटी आहे मला सांगितण्यात आलं. मावशी ऑन ड्युटी आहे म्हणून कोण सांगत. मावशी? मावशीला तुम्ही कसं घेऊन जाणार होता? हा म्हणून घेऊन गेला असता. बरोबर आहे. तर मानव जर हे असते ना, तुम्ही प्रयत्न केले. आम्ही म्हणत नाही मॅडम, तुम्ही पण प्रयत्न केले, चांगले प्रयत्न केला असाल. पण मूळ सर, गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत आमची तिथं 100% प्रयत्न केला तुम्ही. आणि त्या साक्षीदार आहेत बघायला. त्याच सांगतायत. पण आता हे मॅडम बरोबर आहे. या साक्षी सांगतायत. पण ह्या ज्या माहिती बरोबर आहे काय? कोणचं घ्यायला लागेल, स्टाफ नाही अवेलेबल. अहो, यांच्याकडे तो देवपणा नाहीये. यांच्या देवपणाची भूमिका आमचा जनरल म्हणजे सर्वसामान्य लोकांचा फक्त पगार घेण्यासाठी बसले की इथं बाकी काही नाही. घोणसरत फोन केला आम्ही. एवढे लगेच बोलले. हे काय म्हणतात? बाळाचे प्रयत्न तर करावं लागतील पुढे. पाऊल कसा घालवलात तुम्ही? बघा, जाऊ द्या जाऊ द्या मॅडम, तुम्ही पेशंट पुढे जाऊ द्या. पेशंट वाचला असता. ट्रीटमेंट द्यावं लागतं, त्याला इंजेक्शन द्यावं लागते, त्याला हे करावं लागेल. सांगितलं ना? मग या मूर्खांचा थांबवला. ना ऐकून काय आपण करणार आहोत? थांबवलत का? प्रॅक्टिस करतो. सरांनी सांगितलं की नाही पुढे नाही बोलव, मग तुम्ही थांबवलत का? ह्यांनी पार्ट सजेस्ट केलं पुढे जाणे. दोन्ही पण होतं. त्यांना म्हणलं होतं की उभा हो, हे नको, हे लागलं वाचलं. तुम्ही काय वाचवताय? दहा पुढे तिकडे. अरे, समोरचा डॉक्टर सांगताय की तुम्ही पुढे हात मी काय म्हणतो, तुमच्या आणि तू इथून आहे. स्वतः शाळा आमचे त्याच्यापेक्षा. मालक सांगत होते पुढे नाही तरी निघली नाही तुम्ही. ही चूक केली. पुढे गाडी पण इथं पाठवून द्या त्यांच्या ज्यावेळेस आणि नंतर हो, गाडी जास्त आवाज नाही करायचा आता. आता आवाज नाही करायचा. आता बघा पेटवून द्या ना, लक्षात ठेवा, पेटवायचं काय बोला. गाडी पेटव. आता सांगतात गाडी मी पाठवली ना, आता सांगतात पिशवी वाढली आणि हे झालं आणि ते झालं. त्या लेडीची चुकी काढताय. ती कमीत कमी बोलली मावशीला तरी पाठवा. मग तुमची जबाबदारी काय? आणि मॅडम तुम्ही स्वतः सांगताय, जायला पाहिजे. मॅडम तुम्ही सांगताय की आता सोडून द्या आणि म्हणून त्या सांगताय. म्हणतात की तुम्ही गाडी हे कितपत योग्य आहे श्री या विषयाला? मागवली ना ती का मागवलीत मग तुम्ही प्रयत्न करत होता. नाही नाही पाठवायची होती. एखादा महिला सोडून द्या. ज्या स्वतःचं बाळ जाईल ना, त्या अवकाशाच्या वाटीला काय म्हणते? आमचं काहीच कारण नाही ठेवून घेण्याचं. मी त्या आईच्या बाबतीत जाऊन हो, तुमच्यामुळे सगळं झालंय, तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे. सरांनी सांगितलं पुढे नाही म्हणून. सर मी पण नाही सांगितलं. आता बाजू हजारे अण्णा त्यांचा हजारे. असं नाही चालणार. नाही यांचं पण घ्या ना, हे पण याच्यावर त्यांचा हे असेल ना, त्याच्या नावाचं ना तिथं लिहिलेली. कुठं आहे तो? कुणी असून दोन आरोग्य डॉक्टर क्षेत्रात उपलब्ध असतात, त्यांची नावं असतात बघा. काय सगळ्या गोष्टी अशी कुठं ते पण नाही लिहिलेलं वाटतं. त्याच्यात नर्स किती लिहिले आहे? जर माहित असलं तर आम्ही केलं असतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.